नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग क्षेत्रातल्या एका अतिशय महत्त्वाच्या, खरं तर सर्वात महत्त्वाच्या उपकरणाबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे गेज मॅनिफोल्ड. कसं आहे ना, एसी किंवा फ्रिजच्या आत नक्की काय चाललंय, गॅसचा प्रेशर किती आहे, हे सगळं बाहेरून समजणं तसं कठीणच, पण हेच काम सोपं करतं ते हे टूल. चला तर मग, हे टूल नेमकं काय आहे आणि ते इतकं अपरिहार्य काय आहे, हे आज सविस्तर समजून घेऊया. कधी विचार केलाय का, बंद पाईप्सच्या आत असलेल्या दाबाचं म्हणजे प्रेशरचं अचूक निदान करायचं असेल तर रेफ्रिजरेशन टेक्निशियनसाठी सर्वात हुकमी साधन कोणतं असेल? ही कोणत्याही दुरुस्तीची पहिली आणि सगळ्यात सेन्सिटिव्ह पायरी असते, आणि याचं थेट उत्तर आहे गेज मॅनिफोल्ड. हे फक्त एक टूल नाहीये, तर तो या तांत्रिक जगाचा कणा मानला जातो. असं का, ते आपल्याला पुढे कळेलच. सोप्या भाषेत सांगायचं तर गेज मॅनिफोल्ड हे या क्षेत्रातील एक ऑल इन वन सर्व्हिस टूल आहे. म्हणजे बघा, सिस्टमचा प्रेशर चेक करायचा असो, नवा गॅस भरायचा म्हणजे गॅस चार्जिंग करायचं असो, किंवा आतील अनावश्यक हवा काढून सिस्टम व्हॅक्यूम करायची असो, हे एकच टूल सगळी कामं करतं. जसं डॉक्टरांकडे स्टेथोस्कोप असतो ना, अगदी तसंच हे टूल संपूर्ण कूलिंग सिस्टमची नाडी तपासण्याचं काम करतं. आता या उपकरणाची रचना पाहिली तर यात प्रामुख्याने लाल, निळा आणि पिवळा असे रंग दिसतात. यात गोलाकार गेज आणि लांब पाईप्स असतात, ज्यांना आपण तांत्रिक भाषेत होज म्हणतो. आणि हो, हे रंग काही फक्त दिसायला छान वाटावेत म्हणून दिलेले नाहीत बरं का. या रंगांमध्येच या टूलच्या कामाचं मुख्य गुपित दडलंय. याच रंगांमुळे काम करताना कोणताही तांत्रिक गोंधळ उडत नाही. तर या रंगांचा तांत्रिक अर्थ काय? अगदी साधं आणि सोपं लॉजिक आहे. निळा गेज आणि त्याला जोडलेला निळा पाईप हे नेहमी लो प्रेशर किंवा सक्शन प्रेशर मोजण्यासाठीच वापरले जातात. याउलट लाल रंगाचा गेज आणि लाल पाईप हे हाय प्रेशर म्हणजे डिस्चार्ज साईडसाठी असतात. यामुळे होतं काय, तर काम करतानाचा मानसिक ताण कमी होतो. कमी दाबाची आणि जास्त दाबाची बाजू अगदी एका नजरेत स्पष्ट समजते. आता आपण विचार करू की याचा नक्की वापर कुठे कुठे होतो. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे याचे उपयोग खूप व्यापक आहेत. गॅसचं प्रेशर अचूकपणे तपासण्यापासून ते अगदी जुना गॅस सुरक्षितपणे बाहेर काढण्यापर्यंत, म्हणजेच गॅस रिकव्हरीपर्यंत सर्व प्रमुख टप्प्यांवर याची मदत होते. एवढंच नाही तर सिस्टीममध्ये कुठे लिकेज तर नाही ना, हे शोधण्यातही याचा मोठा वाटा असतो. म्हणजेच एकाच साधनामुळे दुरुस्तीची सगळी कामं कशी सोपी होतात हे तुमच्या लक्षात आलं असेलच. हे सगळं करताना हे टूल सिस्टमला जोडण्याची एक पक्की आणि तर्कशुद्ध पद्धत आहे. सर्वात आधी निळा पाईप अत्यंत काळजीपूर्वक सिस्टीमच्या लो साईडला जोडला जातो. मग लाल पाईप हाय साईडला जोडतात आणि शेवटी उरलेला मधला पिवळा पाईप गॅस सिलेंडर किंवा व्हॅक्यूम पंपाला जोडला जातो. ही अशीच क्रमवारी काटेकोरपणे पाळणं अत्यंत गरजेचं आहे, कारण यात थोडी जरी चूक झाली तरी चुकीच्या प्रेशरमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ह्या मॅनिफोल्डच्या मध्यभागी जे दिसतंय ना, तो ह्या पूर्ण यंत्रणेचा कंट्रोल रूम आहे असं म्हणायला हरकत नाही. इथेच हे गेज आणि हाताने फिरवता येणारे वॉल्व्स एकत्र येतात. एकदा का सगळे पाईप्स घट्ट जोडले गेले की गरजेनुसार हे लाल आणि निळे वॉल्व्स हळूहळू उघडून किंवा बंद करून गॅसचा प्रवाह अतिशय कौशल्याने नियंत्रित केला जातो. सिस्टीममध्ये केवळ योग्य प्रमाणातच गॅस जाईल ह्याची पूर्ण काळजी इथे घ्यावी लागते. ह्या अशा अचूक नियंत्रणामुळे समस्येचं मूळ शोधणं म्हणजे ट्रबल शूटिंग अगदी सोपं आणि जलद होतं. पण हो, काम जलद होतं म्हणून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे वापरताना विशिष्ट गॅसनुसार योग्य तोच गेज वापरला गेला पाहिजे. काम सुरू करण्याआधी पाईप्स कुठे लीक करत नाहीयेत ना, याची खात्री करणं मस्ट आहे. आणि काम झाल्यावर हे अतिशय संवेदनशील उपकरण कोणत्याही धक्क्यापासून वाचून सुरक्षितपणे साठवून ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच म्हटलं जातं की रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानासाठी गेज मॅनिफोल्ड हे सर्वात आवश्यक टूल मानलं जातं. या एका साध्या वाक्यातच सगळं काही आलं. या उपकरणाशिवाय एसी किंवा फ्रिजच्या अचूक दुरुस्तीचा विचारच करता येत नाही. आता तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, अगदी भविष्यात पूर्णपणे डिजिटल किंवा AI आधारित स्मार्ट मॅनिफोल्ड्स जरी आले, तरी समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी अशा मूलभूत उपकरणांची गरज भासेलच ना. तुम्हाला काय वाटतं, या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अशी पारंपरिक साधने इतिहास जमा होतील की त्यांचे हे महत्त्व असंच अबाधित राहील?